राष्ट्रपुरुष शिवछत्रपती आणि मातोश्री जिजाबाई साहेब यांना मी विद्या देवधर विनम्र अभिवादन करते. शिवछत्रपती म्हणजे मराठी जनांचं श्रद्धास्थान. त्यांचा लढा असहिष्णुता, अन्याय आणि वांशिक दुराभिमान याच्या विरुद्ध होता. पराजय झाला तरी महाराज कधी डगमगून जात नसत. विजयाच्या वेळी ते शत्रूबरोबर उदारपणे वागत असत, कारण त्यांच्यामध्ये धार्मिक भावना आणि श्रद्धा खोलवर रुजल्या होत्या. शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व आणि त्यांचा एकूण त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश हा आजही अतिशय महत्त्वाचा आहे. नव्हे, आजही तो लोकांपर्यंत पोचवण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच आज आपण शिवाजीराजांच्या चरित्रातून वेळोवेळी व्यक्त झालेला स्त्रीविषयक आदरभाव याच्याकडे एक दृष्टिकोन टाकणार आहोत. स्त्री जातीच्या स्वत्वाची आणि मानाची राजे अतिशय जपणूक करत असत. यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हजारो वर्षापासून याबद्दल भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे. कालांतराने तुर्की, पर्शियन, मुघल यांनी आपल्या देशावर आक्रमणं केली आणि भारतीय जीवनपद्धतीच बदलून गेली. कारण या आक्रांतांनी आपली गावच्या गावं लुटली, घरामधली संपत्ती ते घेऊन गेले. एवढंच नव्हे तर स्त्रिया आणि मुलं यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. धर्मांतराला मोठ्या प्रमाणात इथूनच सुरुवात झाली. पुढे डच आणि पोर्तुगीज यांनी सुद्धा याच धर्मांतर प्रवृत्तीचा अवलंब केलेला दिसतो. भारतीय संस्कृतीमध्ये मात्र स्त्रीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान आहे. परंतु या आक्रमणानंतर समाज आपल्या महिलांना घरामध्ये बंदिस्त करायला लागला. सर्वसामान्य स्त्री ही शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित झाली. स्त्रियांना पळवणं हेच जणू शौर्याचं लक्षण आहे, अशा मनोवृत्तीशी इथले लोक लढा देत होते. परंतु ते जेव्हा असफल ठरत असत त्यावेळी स्त्रियांना स्वतःच्या शीलरक्षणासाठी जोहार आणि सती जाण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. मुस्लिम राजवटीत स्त्रीला नेहमीच उपभोग्य वस्तू मानलं गेलं आहे आणि तिच्या बुद्धीबद्दल कधीच फारसा आदर दाखवलेला नाही. त्यामुळे हळूहळू भारतीय समाजातही स्त्रीचा बद्दलचा आदरभाव किंवा तिच्या बुद्धीची कदर ही कमी होत गेली. परंतु त्या काळात मुसलमानांबरोबर हिमतीने लढाई करणारा असा एक नेता होता, तो शिवाजी महाराज. पण त्यांच्या आधी शहाजीराजांना जी पुणं-सुप ही जी जहागीर मिळाली होती, त्यांनी तिथल्या मावळ्यांना स्वराज्याची जाणीव करून दिली. आदिलशहानी शहाजीराजांची बदली बंगळुरूला केली आणि मग जिजाबाई साहेब आपल्या शिवाजीला घेऊन 2 वर्ष बंगळुरास राहत होत्या. परंतु इथे राहून आपल्या स्वराज्याचं स्वप्न पुरं होणार नाही हे शहाजी आणि जिजाबाई दोघांच्याही लक्षात आलं आणि जिजाबाई बाल शिवाजीला घेऊन उजाड उद्ध्वस्त अशा पुण्यामध्ये आल्या. इथे या जहागिरीचा कारभार दादोजी कोंडदेवांच्या मदतीने जिजाबाई पाहायला लागल्या आणि हे सर्व शिवाजी महाराज डोळसपणे पाहत होते. जहागिरीतील कोणत्याही समस्या जिजाबाई फार खंबीरपणे सोडवत असत. एकदा कृष्णाजी बांदल यांच्या गावामध्ये बाहेरच्या गावातून काही घोडे शिरले, तर ह्या कृष्णाजींनी त्या घोड्यांच्या शेपट्याच कापून टाकल्या. हे अमानुष कृत्य पाहून जिजाबाईंनी
त्या कृष्णाजीला कठोर शासन केलं आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा केली. शिवाजीराजे माँसाहेबांकडून एकीकडे रामायण महाभारताच्या कथा ऐकत होते आणि त्याच वेळी त्यांनी ही न्यायनिष्ठुरता आणि स्वराज्यप्रेम याचेही धडे गिरवले होते. एक कथा आहे अशी की शिवाजीराजांच्या सदरेवर वेगवेगळ्या विद्यावंत ज्ञानवंत लोकांना बोलवलं जात असे. एकदा पद्मिनीचा पोवाडा चालला होता आणि तत्कालीन परिस्थिती वर्णन केली. पद्मिनी असहाय्य झाली आणि तिने आपल्याबरोबर हजारो स्त्रियांना घेऊन जोहार केला. तो पोवाडेकार पुढे पुढे शाहीर सांगत होता, पद्मिनी वाणी अगणित महिला आज बळी जाती, म्लेंछ माजले थो. त्यांची काहीतरी त्यांच्यावरती आपल्याला एखादी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं तो पोवाड्याचा शाहीर सांगत असताना शिवाजीला ते ऐकणं अशक्य झालं आणि महाराज तिथून जायला लागले. त्यावेळी मातोश्री जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तिथेच ऐकायला बोलवलं, तिथेच बसवलं आणि त्यांना सांगितलं की पद्मिनीचं हे दुःख आज भारतातल्या हजारो बायकांना सोसावं लागतं आहे आणि ते दुःख तू समजून घेतलं पाहिजेस. त्या दुःखापासून दूर जाऊन नव्हे तर त्या दुःखाचं निवारण करण्याचं तुझं कर्तव्य आहे. हे शिवाजी महाराजांना आग्रहाने जिजाबाईंनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या घरातली शहाजीराजांच्या बंधूंची खेळोजीची पत्नी हिला नाशिकजवळ गोदावरी काठावरून पळवलं गेलं होतं. त्यामुळे अशा स्त्रियांच्या घरातील मनस्थितीही राजांनी अनुभवली होती. 13-14 वर्षाचे राजे आता आपली जहागीर, आपलं स्वराज्य, मराठ्यांचं एकत्रीकरण या विषयाशी हळूहळू एकरूप होऊ लागलेले होते आणि घोड्यावरून ते फेरफटका करत असताना एक दिवशी एका बाजारामध्ये त्यांनी काही स्त्रियांचा आणि मुलांचा लिलाव होताना पाहिलं. राजे आश्वस्त झाले आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की हा व्यवहार थांबवायचा असेल तर आपल्याला स्वराज्य मिळवलंच पाहिजे. मुलीची छेड काढली तर त्या लोकांना कठोर शासन दिलं पाहिजे आणि तशा तऱ्हेचं पाऊल राजांनी उचललं. ते म्हणजे अशाच एका छेड काढणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला हातपाय तोडण्याची शिक्षा देऊन. राजे त्यावेळी फक्त 16 वर्षाचे होते. 1646मधली ही घटना आहे. परंतु आता आपल्या राज्यामध्ये एखाद्या मुलीची छेड काढण्याची आगळीक कोणीही करू शकणार नाही असा संदेशच महाराजांनी या कठोर शिक्षेमधून आपल्याला, जनतेला आपल्या दिलेला होता. आपल्याला माहिती असेल, मुघल इतिहासकार क्वाफी खान यांनी असं लिहून ठेवलं आहे की मोहिमेवर असलेल्या शिवाजीच्या सैन्याने कोठेही धर्मग्रंथ, मशीद आणि कोणत्याही स्त्रीला हात लावायचा नाही. कुराणाची प्रत हातात लागली तर ती एखाद्या जबाबदार मुस्लिम माणसाकडे सोबती करायची. एवढंच नव्हे तर युद्धभूमीवर एखादी स्त्री एकटी आहे असं लक्षात आलं तर तिला सोबत करायची आणि तिचे नातेवाईक येईपर्यंत आमच्या मराठा सरदारांनी किंवा आमच्या मावळ्यांनी तिच्याबरोबर राहून नंतर तिच्या नातेवाईकांकडेच तिला सुपूर्त करायचं. म्हणजे आपल्या प्रांतातल्या महिलेचं रक्षण करणं ही आमच्याकडच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे शिवाजींनी आपल्या लोकांच्या मध्ये बिंबवलं होतं. हा शिवाजीचा नियम होता आणि या नियमाचं कौतुक आपल्या शत्रूच्या गोठातील क्वाफी खान करतो. हेच शिवाजीचं वेगळेपण आणि मोठेपण असं आपल्याला म्हणता येईल. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, सुरत लुटली, हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्यावेळी सुरतेतील एकाही स्त्रीला किंवा वृद्धाला स्पर्शही करायचा नाही अशी सक्त ताकीदही शिवाजी महाराजांनी दिलेली होती.
आणि त्यामुळे शिवाजीबद्दल लोकांच्या मनात अपार विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच जेव्हा वेगवेगळे प्रांत घेत शिवाजीराजे पुढे सरकत होते, स्वराज्याचा विस्तार करत होते, त्यावेळी आदिलशाही, निजामशाही किंवा मोंगलाच्या ताब्यात असलेल्या त्या गावातले गावकरी शिवाजीराजांना मदतच करत होते. कारण राजांचं राज्य आलं तर आपल्या लेकीबाळी सुरक्षित राहतील असा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिणेकडे राज्यविस्तार करताना बेलवडीची विधवा राणी मल्लम्मा हिने मराठ्यांच्या सैन्याला विरोध केला. मल्लम्माचा युद्धामध्ये पराभव झाला, परंतु शिवाजीराजांनी मल्लम्माचा सन्मान केला, तिच्या शौर्याचा गौरवही केला. परंतु याच्याच विरुद्ध म्हणजे प्रत्यक्ष एका स्त्रीबरोबर युद्ध करण्याचं धैर्यही शिवाजीराजांनी दाखवलेलं आहे. ते म्हणजे माहूरच्या उदाराम देशमुख यांची विधवा पत्नी सावित्रीबाई औरंगजेबाच्या बाजूनी शिवाजी महाराजांशी लढायला सज्ज झाली होती. औरंगजेब तिला राय बगान म्हणजे शूर वाघीण असं म्हणत असत आणि स्त्रियांबद्दल आदर बाळगणारे शिवाजीराजे या सावित्रीबाईशी लढणार नाहीत असं औरंगजेबाला वाटत होतं. पण शत्रूला सामील झालेल्या सावित्रीबाईंचा शिवाजीच्या सैन्याने पराभव केला. औरंगजेबाचा डाव सपशेल फसला. शिवाजींनी सावित्रीबाईंचा खजिनाही लुटला, परंतु बाईंना मात्र त्यांनी सन्मानाने वागवलं आणि स्त्रियांचा आदरभाव सर्व स्त्रियांसाठी सारखाच आहे हे पुन्हा एकदा लोकांना दाखवून दिलं. आणि म्हणूनच शिवाजी राजांचे जे पाश्चात्य इतिहासकार आहेत, म्हणजे पाश्चात्य त्यांचे चरित्रकार आहेत, ते असं म्हणतात की पाश्चात्यांपेक्षा शिवाजी राजांच्या स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी अगदी वेगळी होती. कशी तर मुघलांच्या अय्याशी जीवनापासून शिवाजीचे मावळे दूर होते. दारू, जुगार, नृत्य आणि महिला, स्त्री यांना शिवाजीच्या युद्धभूमीवर पूर्णपणे प्रतिबंध होता. युद्धाच्या वेळी सैन्याला मदत करणाऱ्या बायकांची मात्र शिवाजी महाराजांनी नक्कीच बूच ठेवलेली आहे, तिची कदर केलेली आहे. ज्यावेळी अफजल खानाची फौज जावळीच्या रानात मैलोन-मैल पसरलेली होती, त्यावेळी आपले मावळे गनिमी काव्यानी त्यांच्याशी लढत होते आणि त्यांना सळो का पळो करून सोडलं होतं. या आपल्या मावळ्यांना तिथल्या खोऱ्यातल्या महिलांनी चारा पाण्याची, जेवणा खाण्याची मदत केलेली होती. अफजल खानाचा वध झाल्यानंतर शिवाजीराजांनी तिथल्या 50 महिलांचा सत्कार केला होता. तेव्हा स्त्रियाही शिवाजीच्या राज्यात प्रत्यक्ष आपल्या स्वराज्यासाठी मदत करत होत्या आणि अशा मदतीचा शिवाजींना विशेष अभिमान होता. हिरकणीची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आपल्या बाळासाठी अवघड कडा उतरून जाणाऱ्या हिरकणींनी खरं तर शिवाजी महाराजांचा नियम मोडला होता. पण शिवाजी महाराजांनी तिच्या मातृत्वाचा गौरव केला आहे. तिची शक्ती, तिची ताकद, तिचं मुलासाठी असणारी जी ओढ आणि त्यामुळे तिचं जे सामर्थ्य आहे त्याचा महाराजांनी गौरव केला. कैलानच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजीच्या लोकांनी जेव्हा आणलं समोर दरबारात, त्यावेळी शिवाजीराजांनी तिला आपल्या मातेसमान सन्मान केलेला आहे. तिला साडी चोळी देऊन तिची पाठवणी केलेली आहे. तेव्हा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात की स्वतःच्या राज्यातील शूर महिलांचा जसा ते सत्कार करतात, तसेच विदेशी शूर महिलांचा ते सन्मान ठेवतात आणि आपल्याबरोबर लढणाऱ्या स्त्रियांनाही ते त्याच पद्धतीने वागवतात. एवढंच नव्हे तर एकूणच
स्त्रियांचं जीवन सुधारलं पाहिजे, स्त्रियांमधलं जे आत्मबळ आहे ते जागृत झालं पाहिजे आणि स्त्रियांमध्ये किती कर्तृत्व आहे हे आपल्या मातोश्रींवरून त्यांच्या लक्षात आलेलंच होतं. म्हणूनच शहाजीराजांच्या निधनानंतर जेव्हा मातोश्री जिजाबाई सती जायला निघाल्या तेव्हा राजांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केलं आणि समाजात एक नवा पायंडा सुरू केला. तर असा हा लोकांचा राजा शिवाजी राजा देवगिरीच्या यादवांनंतर 1674 आपल्याला हिंदवी स्वराज्यासाठी एक छत्रपती मिळाला आणि म्हणूनच शिवरायांच्या जन्मदिनानिमित्त मातोश्री जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन. जय शिवाजी, जय भवानी.